चे सर्व पदाधिकारी, आमचे एवन जोडी सुकेश डाकी साहेब, निलेश पाटील साहेब आणि खंबालपाडा टीमचा एक प्रतिनिधीने संपर्क साधा, विकी शेलार. खंबालपाडा संघ आणि दिवा संघ कुठे जायचं नाहीये, मॅच होणार आहे, लक्षात ठेवा. सुरू होतोय सामना आगासन विरुद्ध वडवली. या ऐकूया एक डीजे संगीत. गेम ऑन. आगासन विरुद्ध इथे मात्र वडवली. फलंदाजी करताना आपण आगासन संघाला पाहतोय आणि वडवली संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी अजय घरत आणि ओमकार शेट्टे सज्ज समालोचक कक्षामध्ये. पहिलाच बॉल कमलेश पाटील आणि त्याच्या समोर फलंदाजीसाठी सज्ज झाला रितेश आणि त्याच्या जोडीनं करण बेडेकर. क्रिकेटचा अद्भुत क्लास म्हणजेच करण. चांगला बॅटल रंगताना दिसेल करण बेडेकर विरुद्ध कमलेश पाटील. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे, बॅट्समन होते रितेश आणि अकाउंट ओपन झाला सोहम 11 आगासन क्रिकेट संघाचा. तर एक प्राइज आगासन टीम साठी वन ऑफ द ग्रेट डायनामिक बॅट्समन गावदेवी वेहले राजन थळे यांच्याकडनं सलगचे 3 षटकार किंवा सलगचे 3 चौकार कोणताही फलंदाज जर मारतोय तर त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज राजन थळे यांच्याकडनं दिलं जाईल. 2 चेंडूमध्ये 2 सिंगल, थोडीशी शांत संयमी सुरुवात. शफल क्रॉस होऊन मॅनेटी पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा पुरेपूर फायदा. बॅट्समन आहे रितेश, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 आणि पहिल्यांदा इथे आक्रमण करताना कमलेश पाटील वरती येतोय चौकार. अप्रतिम सुरुवात आपण पाहतोय. फलंदाजीच्या ज्या पद्धतीने सुरुवात थोडं अपेक्षित होतं आणि तीच सुरुवात आगासन संघामार्फत. बॉल तयार कमलेश पाटील. यावेळी क्षेत्र निवडलं लॉंगॉनचं. फिल्डर तिथे आहे. एक सिंगल झोन ऍड होईल. चांगलं कोऑर्डिनेशन दोन्ही बॅट्समन मध्ये पाहायला मिळतं.
चौकारानंतर सेन्सिबल बॅटिंग इथे पाहायला मिळत असताना या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रितेश माळी आणि करण 2 सलामीचे फलंदाज. एक्स्ट्रा बाउन्स इथे ट्रॅप होता, त्यामध्ये फसलाय करण बेडेकर, टिपला गेलाय झेल आणि संपलाय सलामीच्या फलंदाजाचा खेळ आणि लागतोय पहिला धक्का सोहम 11 आगासन संघाला. करण बेडेकर बॅक टू डग आउट. सुकेश टाकी अंजरवाला नवलाई गाजला, निलेश पाटील अंजरवाला नवलाई गाजला, नवलाई गाजला न भाई बघ सोन्याने सजला, नवलाई गाजला न भाई बघ सोन्याने सजला. थँक्यू डीजे. सॉन्ग अफलातून होतं, बट एक गोष्ट नक्कीच आहे, सोन्याची जास्त आवड मी म्हणेल सुकेशदादा डाकी यांना नाही आहे, बट सोन्यापेक्षा जास्त किमतीचं हे व्यक्तिमत्व आहे. कारण आयुष्य चंदनासारखं झिजवणं जनहितासाठी आणि ते देखील युवा परिस्थितीमध्ये भरपूर कमी लोकांना जमतं, बट कमी काळामध्ये जास्त प्रगती आणि यशाचं उंच शिखर गाठणारं नाव म्हणजे सुकेश डाके आणि निलेश पाटील. बॅकफुटला येऊन इथे थोडीशी जागा बनवली, रूम बनवत असताना लॉंग ऑफ ड्राईव्ह करतोय रितेश माळी. तोपर्यंत एक सिंगल अजून ॲड होईल आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय आणि एका षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर करण बेडेकरची विकेट गमावत असताना 8 धावा धावफलकावरती आगासन संघ इथे जमू शकलाय. स्क्रीनवरती तुम्ही पाहता एका बाजूला निलेशदादा पाटील, दुसऱ्या बाजूला चित्र होतं ते म्हणजे सुकेशदादा डाकी यांचं. आता आमचे पूर्ण जे मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर्स आहेत त्यांचे फोटोज सातत्यानं एक कोपऱ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. सिद्धिविनायक अंजूर आणि न्यू सिद्धिविनायक अंजूर या दोघांची भरपूर मेहनत आहे या स्पर्धेसाठी. दादांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करत असताना पूर्ण मी म्हणेल अंजूर गाव आणि अंजूर गावाचं नाव आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे. 26 बाईक्स प्रथमच पूर्ण भारतामध्ये एक अभिमानाचा एक दर्जेदार क्रीडा सोहळा अंजूरच्या ऐतिहासिक धर्तीवरती. तर पाहिजे ही मॅच इथे कोण गाजवेल ते कॅश प्राईज चेंज द गेम वडवली पलक 11 साठी. आकाशदादा घरत युवा नेतृत्व पिंपळास त्यांच्या माध्यमातून जर कोणत्याही बॉलरनं हॅट्रिक घेतली तर 11,000 रुपयाचं कॅश प्राईज इथे दिला जाईल. एका बाजूला 3 चौकार 3 षटकारांसाठी राजन थळे यांच्याकडनं विशाल पाटील कॅप्टन ऑफ द टीम. पहिल्याच बॉलवरती स्विच हिट विशाल समोर हे धाडस केलं होतं. वडवली संघासमोरून धाव चोरणं म्हणजे धाडस असतं आणि ते धाडस आता महागडं ठरलंय की काय आणि त्यासाठीच हा निर्णय आला अंपायर कडनं. थर्ड अंपायर आणि मयूर म्हात्रे हायवे दिवे यांना मी इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती. पंच आपण नो चेंडू घोषित केलाय का? येस, थँक्यू. नो बॉल आणि प्लस इथे रन्स देखील ऍड होतील. ती चर्चा इथे सुरू राहील. ओव्हरस्टेपिंग ती चर्चा तिथे होत असताना विशाल पाटील इथे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पंच नक्कीच पंचांनी रनआउटसाठी हा तिसऱ्या पंचांसाठी कॉल केला होता आणि इथे मात्र पंच दर्शवत आहेत की सुरक्षित पॉपिंग क्रेजमध्ये तो खेळाडू आहे आणि नो चेंडू इथे मात्र फ्रीड असेल फलंदाजी करण्यास संघासाठी. 1+2 3 धावा आणि येणारा बॉल फ्रीट रितेश माळी आणि त्याच्यासाठी फ्रीची संधी आहे. पैसे कशा प्रकारे कॅपिटलाइज केली जाईल का? विशाल येतो राऊंड विकेट फ्रीटचा बॉल घेऊन अगदी ठिकाण्यावरती अवे फ्रॉम द बॉडी
अगदी डीप आणि सबमरीन हा बॉल होता. खाली राहणारा चेंडू बीट करून जातो रितेशच्या स्वप्नांना. चेंडू जातो डॉट. उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते. एक तर झोपून राहा की उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा. अँड ऑलवेज फाईट टू ड्रीम चेंज द गेम हे आजोबाचं त्यांचं ब्रीद वाक्य राहिलंय. डॉट बॉल. चांगला कमबॅक. इथे फटका चांगला इनफिल्डच्या वरनं उडवला. मिडॉलला क्लिअर करून बॉल जातो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिथे थोडासा वेट जास्त घेतात आणि तोपर्यंत अजून 2 धावा. रितेश रनिंग बिटवीन द विकेट भरपूर फास्ट आणि त्याच्या जोडीनं विराज मुंडे इथे दाखल झाला. मागच्या मॅचमध्ये देखील सुरुवातीला परिस्थिती थोडीशी खराब होती, त्यावेळी मोनिशनं डाव सावरला पिंपळाशच्या गेन खेळताना. आणि या मॅचमध्ये माहिती आहे की पहिल्या सामन्यामध्ये अपयश काय अगदी जवळून पाहिलं. त्यामुळे इथे परिस्थिती सुरुवातीलाच अगदी ठणकावून लढताना सोहम 11 आगासन पाहायला मिळते. अजून एक सुंदर बॅटिंग कॉपी बुक स्टाईल बॅटिंग इथे करत असताना ऑफ ड्राईव्ह असेल ऑन ड्राईव्ह असेल पाहण्याजोगे फटके असतात रितेशचे. आणि त्यातल्या त्यात तो डाव्या त्याचा बॅट्समन आहे आणि डाव्या त्याचा फलंदाज क्लास बॅटिंग करत असेल तर तुम्हाला एक वेगळाच मंत्रमुग्ध करणारा खेळ या क्रिकेटच्या रणांगणात पाहायला मिळतो. लेफ्ट हँडेड बॅट्समनबद्दल जर बोलायचं झालं तर एक काळ भारतीय संघासाठी ॲज अ कॅप्टन गाजवला डॉन ऑफ कोलकाता दादा प्रिन्स ऑफ इंडियन टीम. आणि नक्कीच एक चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून नेहमीच राहिली भारतीय टीमसाठी. 1983 नंतर ज्यानं विश्वचषक जिंकून दिलं युवराज, त्यानंतर सुरेश रैना, गौतम गंभीर ज्यानं वर्ल्ड कपमध्ये अतिशय चांगली बॅटिंग केली भारतासाठी. त्या खेळाडूंच्या नावाची आठवण आपण करू शकतोय. डावा स्टिकला शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि हा बॉल सरळ पाठवलाय विराज मुंडेनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा षटकार. फक्त 2 चेंजेस झालेले आहेत, ते म्हणजे सापाडे संघ 26 तारखेला सुरईच्या जागी खेळेल आणि सुरई संघ 1 तारखेला सापाडेच्या जागी खेळेल. तर ऑफसाईडला लोबो फुलटॉस होता, त्याला हलक्या हातानं पंच करत असताना पाठवलं. कॉल व्हायला हवा धावताना की आपला ऐन कोंडा आहे. ज्यावेळी पहिली रन उजवा त्याचा बॅट्समन धावत असतो तुम्हाला तुमच्या नक्कीच बॉलर जर राऊंड विकेट असेल तिथनं जावं लागतं आणि दुसरी रन कंप्लीट करताना बॅट्समनच्या ओव्हर द विकेटनं तुम्हाला यावं लागतं. बट इथे दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती आल्या होत्या, थोडेसे एकमेकांसोबत ठक्कर झाली असती. बट या गोष्टी लक्षात राहायला हव्या कारण क्रिकेटचं जे बेसिक आहे ते तुम्हाला माहिती असायला हवं. तर सुरेश मुंडे साहेबांकडून इथे मात्र आगासन या संघाच्या सर्व फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. सलग 3 षटकार ठोका आणि तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक, 3,000 रुपयाचं पारितोषिक असेल. सॉफ्ट हँडनं नक्कीच जो बॉडी लाईन बॉल होता त्याला लेग ग्लान्स करत असताना पाठवलं स्क्वेअर लेगला. अजून एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि 2 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला. 2 ओव्हर 23 धावा, 23 वरती 1. उद्याचं शेड्यूल आपण पाहतोय. उद्याच्या दिवशी पहिला सामना ग्रामीण पूलमधील खारघर विरुद्ध भिनार अशी लढत असेल ठीक 12 वाजता. दुसरा सामना एकता सारंगाव प्रतिस्पर्धी संघ सावळा. तिसरा सामना RD ओवळी आणि प्रतिस्पर्धी संघ चांभारली. चौथा सामना वीर तानाजी दापोडे बी संघ प्रतिस्पर्धी संघ जैनमान दापोली. 5वा सामना एकविरा स्पोर्ट्स मानकोली प्रतिस्पर्धी संघ वसई कोळीवाडा. तदनंतर 5 वाजता आपण सामना पाहणार आहोत गावदेवी वेहेले असंघ आणि प्रतिस्पर्धी संघ जैनमान कामोठे. आम्ही जे उल्लेख करतोय ज्या ज्या संघांना त्यांनी कृपया पाऊण तास अगोदर या क्रीडानगरीमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. विनंती असेल सर्व संघ नायकांना आपल्या संघासमवेत पाऊण तास अगोदर या क्रीडानगरीमध्ये आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. आयोजन समितीशी संपर्क साधायचे. जे गणवेश दिले जातील ते परिधान करून 15 मिनिटं अगोदर
पहिल्या सत्राच्या आधी आपण टॉससाठी यायचंय. पॉवर प्लेचा खेळ पूर्ण झाला आणि आपल्या स्पेलमधलं दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला कमलेश पाटील. 2 ओव्हरमध्ये 23 धावा आणि पहिला चेंडू कमलेशचा इथे निर्धाव जातोय. लॉंग ऑफला फिल्डर आहे विकास, लॉंग ऑन लेग फिल्डर एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग, एक डीप मध्ये कव्हरला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. विकास पाटील चेंडूवरती येत असताना इथे अगदी दर्जेदार थ्रो आला आणि यष्टीरक्षक देखील भरपूर क्विक पाहायला मिळाला आणि फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपात बाद होईल रितेश माईच्या स्वरूपानं. आणि हा दुसरा धक्का इथे लागेल सोहम 11 आगासन क्रिकेट संघाला. बॅक टू डगआउट, बॅट्समन जातो रितेश. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. न्यू बॅट्समन येतो निल्सन मडवी. एक प्रतिभावंत आणि गुणवत्ता डजरमध्ये ठासून ठासून भरली आहे निल्सन मडवी. नेहमी सलामी करत असतात करण बेडेकरच्या जोडीनं, पण इथे 6 ओव्हरचं क्रिकेट आहे, फॉर्मॅट थोडंसं वेगळं आहे, त्यामुळे रणनीती देखील वेगळी असताना अगसन टीम पाहायला मिळते आहे. कमलेश पाटील निल्सन आत्ताच पण म्हणालो की गुणवत्ता प्रतिभावंत खेळाडू पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती आपला बॅटचा क्लास दाखवत असताना एक सिंगल इथे मिळेल, धावफलक 1ने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचती आहे 25. परिस्थिती अतिशय चांगली आहे, धावा व्यवस्थित आहेत, पण 2 महत्त्वाच्या विकेट देखील गेलेत. करण बेडेकर जो स्वस्तात बाद झाला, नक्कीच ती विकेट थोडीशी महागडी राहिली. आगासनसाठी लॉंग ऑफला फिल्डर विकास चेंडूला उचलून फेक करेल, वॉड थ्रो. हे स्टँडर्ड आहे वडवली टीमचं. आणि नेहमीच मी क्रिकेटमध्ये म्हणत असतो, अनेक प्रेक्षक फलंदाजी किंवा गोलंदाजी पाहायला प्रत्येकी संघाची येत असतात, पण एक मात्र संघ असा चेंज गेम वडवली बी, ज्याचं क्षेत्ररक्षण पाहण्यासाठी देखील कल्याण डोंबिवली विभागामध्ये गर्दी होत असते. अनेक मोठा फॅन फॉलोवर्स या टीमचा आहे, कारण सगळे यंग खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. संदीप सर या टीममध्ये अंडर 22, 23, 24चे खेळाडू तुम्ही पाहू शकता. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायबी दिवेश संघाचा कर्णधार आणि स्वर्गीय शिवाजी दाता स्मृती 11 खंबालपाडा संघाचा कर्णधार. पहिला ऑफिशियल कॉल टॉससाठी. प्रचंड वेग, यावेळी वेगावरती स्वार होऊन बीट केलं बॅट्समनला. अजून एक बॉल निर्धाव जाईल आणि 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 2 ओव्हरमध्ये सरासरी होती 11.50, 23 होत्या आणि पॉवर प्ले जसं संपन्न झाला, अजून विषारी आणि आग ओकणारी बॉलिंग ज्याला म्हटलं जातं तिथे पाहायला मिळाली कमलेश पाटीलकडनं. आणि 3 ओव्हरमध्ये धावा झालेत 27, विकेट गेले 2 आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये पाहायचं आहे कशा प्रकारे बॅटिंग करेल सोहम 11 आगासन. कारण अजूनही केजू मुंडेचं येणं बाकी आहे, मुनीश मुंडेचं येणं बाकी आहे. 2 आक्रमक फलंदाज अजूनही डगआउटच्या आश्रयाला आहेत, त्यामुळे नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न इथे आगासन टीम या मॅचमध्ये करेल. उद्या दिवशी सिडको अध्यक्ष आदरणीय प्रशांत ठाकूर साहेब सायंकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येणार आहेत. आणि उद्या धावतं वर्णन, धावतं समालोचन, टेनिस विषयातील 2 मातब्बर समालोचक राजू पंडित आणि पुण्याचा बुलंद आवाज नरेश ठोमे या खासदार चषकामध्ये आपल्याशी जॉईन होतील. तर मॅच सुरूच राहील. येणारी 3 षटकं कशी असतील या आपण ऐकूयात. अजय घरत यांचा आवाज घेऊन आम्ही तुमच्या समोर येतो. 9.00 ची सरासरी, 27 धावा, 2 गडी बाद ही सध्या स्थिती आहे सोहम 11 आगासनची. त्यांच्या विरुद्ध खेळती आहे वडवली ब. शुक्रिया ओमकार. 9 का करंट रन रेट
इसी रफ्तार से चलेंगे तो 54 रन बनेंगे 6 ओवर्स में, लेकिन रफ्तार को बढ़ाने की कोशिश, बहुत ही खूबसूरत ऑन ड्राइव, लॉफ्टेड शॉट, 6 रन। सुके टाकियो दिसाय साधा भोळा नीलेश पाटीलियो दिसाय साधा भोळा क्या बात है। राजा माणूस है दिलवाला त्यानं कुलदैवत सुंदर खंडोबा पाहू शकता पावला. आर पार षटकार। गजब का शॉट ये, बिल्कुल हाफ वाली में लेकर उसको लॉफ्ट किया था लॉन्ग ऑन के ऊपर से। इस बार लेट कट खेला है निल्सन ने, काफी दूर थी हालांकि गेंद, विविधता भी पता चलती है। उच्च कोटि का ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेला जाता है यहाँ पर खासदार ट्रॉफी में। स्कोर इस समय 37 रन 2 विकेटों के नुकसान पर। विशाल एक बार फिर से राइट आर्म राउंड द विकेट, इस बार सामने लॉफ्टेड शॉट, ओहो गेंद जा रही है तारामंडल में लेकिन मैदान के अंदर, और ये कैच ड्रॉप। रन आउट का भी मौका उत्पन्न हो रहा था, शॉट खेलने के बाद काफी निराश हो गए थे वहां पर निल्सन मडवी, और उनको लगा कि शायद उनका काम तमाम ही हो गया है, जिस वजह से एक ही रन उन्होंने लिया है। पहले तो रन लेने का मन भी नहीं था क्योंकि ज़्यादा ऊपर खेल बैठे थे, उनको शॉट खेलते ही पता लग गया था कि ये छक्का तो जाने वाला नहीं है। काउ कॉर्नर की तरफ वहाँ पर कैच की कोशिश विफल हुई, कैच ड्रॉप हुआ है और ये काफ़ी महंगा साबित हो सकता है। निल्सन बहुत ही खतरनाक बल्लेबाज है। सिंगल के साथ ही ये ओवर समाप्त होता हुआ, स्कोर 38 रन 4 ओवर के बाद 2 विकेटों के नुकसान पर आगासन। अजय एक महत्त्वपूर्ण इथे मात्र सूचना आहे आयोजन समितीचे आमचे सुकेश डाके साहेब आणि निलेश पाटील साहेब आणि सिद्धिक विनायक क्रिकेट क्लब अंजूर यांच्या वतीनं ही जे 96 संघ इथे दाखल झालेत आणि तदनंतर 40+ जे संघ दाखल झालेत ही स्पर्धा खेळण्यासाठी, त्या संघांसाठी सूचना असेल मालिकावीरपासून जे पारितोषिकं आहेत या आकर्षक बाईक्स, या बाईक्स तुम्हाला RTO पासिंग करण्यासाठी जी काही आर्थिक बाब असेल ती आर्थिक बाबीची पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला ती पासिंग करून दिली जाणार आहे। तर त्या आर्थिक बाबीची पूर्तता प्रत्येक संघाने आणि पारितोषिक विजेता खेळाडूंनी करावी ही सूचना आमच्या आयोजन समितीच्या मार्फत। धन्यवाद संदीप मोरे, काफ़ी अच्छी सूचना आपने पहुंचाई है खिलाड़ियों तक। बॉलिंग में परिवर्तन जो कि होना स्वाभाविक सी बात है क्योंकि 2-2 ओवर्स यहाँ पर अपने समाप्त कर चुके हैं कमलेश और विशाल पाटिल। अब ऋतिक आक्रमण पर आते हुए पारी का 5वां ओवर शुरू होने जा रहा है। स्कोर 38 रन 2 विकेटों के नुकसान पर। शॉट ऑफ लेन पुल कर दिया है, फील्डर है डीप में, ओ थोड़ा सा मिस जजमेंट और गलती कर बैठे, 4 रन। सुके टाकियो दिसाय साधा भोळा नीलेश पाटीलियो दिसाय साधा भोळा राजा माणूस है दिलवाला त्यानं कुलदैवत खंडोबा पावला ठाणे जिल्ह्यानं फेमस झाला। साधारण स्तर का क्षेत्रक्षण इस बार देखने को मिला। डीप मिड विकेट के खिलाड़ी को हालांकि आगे आने की ज़रूरत ही नहीं थी क्योंकि बाउंस पर आसानी के साथ वो गेंद को फील कर सकते थे, अपनी जगह पर बाउंड्री लाइन के नज़दीक खड़े रहना था, लेकिन थोड़े आगे आ गए और बाउंस होकर गेंद उनको चकमा देकर चली गई बाउंड्री लाइन के बाहर। इस बार ऑफ स्टंप के काफ़ी बाहर भटक गए हैं गेंदबाज, वाइट का इशारा। हालांकि खेलने की कोशिश की थी निल्सन ने, एक अच्छी पारी खेल रहे हैं निल्सन अपनी टीम के लिए। कैच छोटा है उसका ज़रूर यहाँ पर फ़ायदा उठाने की कोशिश कर रहे हैं 16 पर इस समय, और विराज मुंडे खेल रहे हैं 12 पर। नक्कीच पहिल्या षटकात 8 धावा, तदनंतर 15 धावा, तदनंतर 4 धावा आणि चौथ्या षटकात 11 धावा असा धावफलक उभारला जातोय फलंदाजी करणाऱ्या संघामार्फत। मात्र ही शेवटची 2 षटकं निर्णायक ठरतील कारण आगासन संघ एक चांगला धावफलक उभारण्यासाठी अतिशय माहीर अजून केजू मुंडे येणे बाकी आहे। विशाल पाटिल थोड़े से महंगे साबित हुए, थोड़े क्या बहुत महंगे साबित हुए, 26 रन 2 ओवर में खर्च किए। इस पर डेड बॉल का इशारा करते हुए अंपायर, गेंदबाज अपने कदमों में वहाँ पर चूक गए हैं, स्टेप्स में चूक गए हैं, और ऐसे में गेंद ना ही की जाए तो बेहतर होता है। कमज़ोर गेंद होने की पूरी संभावना बन जाती है। लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक खिलाड़ी थोड़ा सा वाइड है, एक डिप मिड विकेट है, एक डिप स्क्वेयर लेग रखा गया है, फाइन लेग ऊपर है, ऑफ साइड में 5 फील्डर्स। इस बार गेंद को आने दिया, लेट कट किया है लेकिन गैप नहीं ढूंढ पाए। बैकवर्ड पॉइंट पर अच्छा क्षेत्रक्षण, और सर्कल के अंदर जो खिलाड़ी होते हैं संदीप, यदि वो सर्कल के एज पर है तो सिंगल रोकने में असफल रहते हैं। टेनिस बॉल क्रिकेट में हम बार बार देखते हैं, सिंगल रोकना है तो कैचिंग पोजीशन में फील्डर्स का आना ज़रूरी।
जैसे कि शॉर्ट मिड विकेट होता है, साथ में शॉर्ट कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर के जो खिलाड़ी होते हैं वो खिलाड़ी ज़रूर सिंगल रोकने का कार्य कर सकते हैं। पटकी हुई गेंद स्लैश किया, बैकवर्ड पॉइंट को बीट करने में कामयाब। टाइमिंग कुछ खास नहीं थी और यहाँ पर रनआउट का मौका उत्पन्न हो रहा है। बैट्समैन को जाना होगा पेविलियन में। विकेट का पतन। ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. इथे मात्र फलंदाज परततोय, बाद होतोय हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात. नक्कीच निर्णय थोडासा चुकीचा होता, कारण ज्या वेळेला तुम्ही धाव घेता त्यावेळेला तुमचं कॉलिंग आणि धावगती योग्य असणं गरजेचं असतं आणि ते मात्र जर अशी चूक झाली तर नक्कीच धोका उद्भवत असतो आणि तेच इथे मध्ये दिसतंय. आणि ज्या खेळाडूची तमाम क्रीडा रसिक वाट पाहत होते तोच खेळाडू केजू मुंडे मैदानाच्या आत. पहले मैच में वैसे देखा जाए तो केजू बल्ले से कुछ खास नहीं कर पाए थे, गेंदबाजी अच्छी की थी, लेकिन एक बार फिर से मौका उनको मिला है क्योंकि पहले राउंड में उनकी टीम जीती। स्कोर इस समय 45, 21 रनों की एक अच्छी साझेदारी देखने को मिली तीसरे विकेट के लिए निल्सन मडवी और विराज के बीच में। हालांकि उसमें डोमिनेंट पार्टनर रहे निल्सन, अभी भी क्रीज पर डटे हुए हैं। राजन थळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी केजूसाठी 500 रुपयाचं आर्थिक पारितोषिक. बढ़िया गेंद, यॉर्कर लेंथ, बहुत ही शानदार गेंदबाजी। नए बैट्समैन के लिए उतना आसान नहीं होता है यॉर्कर लेंथ गेंद को खेलना, वो भी बिल्कुल ब्लॉक होल में आ रही थी। नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बरेच वेळा पाहिले ज्या वेळेला चांगल्या दर्जाचा फलंदाज असतो त्यावेळेला चांगल्या दर्जाचा गोलंदाज या अस्त्राचा जास्त प्रखरपणे वापर करतो. लसित मलिंगा असेल, ब्रेट ली असेल, बरेचसे दिग्गज खेळाडू या अस्त्राचा चांगला वापर नेहमी करताना पाहतो. और ज़्यादातर हमने देखा है कि जो यॉर्कर लेंथ गेंदें होती है, जैसे कि पिछली वाली देखिए ओल्ड फैशन यॉर्कर जिसे कहा जाता है ब्लॉक होल में, ये डेथ ओवर्स में और ज़्यादा कारगर साबित होती है। एक और बेहतरीन सटीक यॉर्कर, किसी तरह से अपना विकेट बचाने में कामयाब रहे वहाँ पर केजू मुंडे। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, भेदकता होती आणि एक नक्कीच प्रभाव इथे मात्र टाकला जातो. केजू मुंडे सारख्या एक धडाडत्या तोफीला देखील इथे मात्र म्यानस्त किंवा प्रबळ केलं जातं, इथे प्रभावित केलं जातं. बांध कर रखा है, जकड़ कर रखा है केजू मुंडे जैसे खतरनाक विस्फोटक बल्लेबाज को यहाँ पर ऋतिक ने। ओवर की शुरुआत उतनी अच्छी नहीं थी, पहली गेंद पर चौका, फिर वाइड गेंद भी कर बैठे थे, लेकिन कमाल की वापसी कर रहे हैं ऋतिक। ऋतिक एक बार फिर से चले, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार आउट स्विंगर, बहुत ही बढ़िया गेंद। ये थोड़ी आगे रखी हुई गेंद थी, हालांकि यॉर्कर लेंथ नहीं थी, लेकिन टप्पा पड़ने के बाद काफ़ी तेजी से बाहर की तरफ निकली थी और थोड़ी नीची भी रही। नक्कीच आपण जर बऱ्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला, बऱ्याचशा सामन्यांचा विचार केला तर चांगले चांगले फलंदाज देखील प्रतिभावंत गोलंदाजांवर खेळताना नक्कीच संयम आणि सुरक्षितता बाळगत असतात आणि त्याचंच प्रतीक इथे मात्र दिसलं. एक आउटस्विंग चेंज ऑफ स्पेस केलं होतं या शेवटच्या चेंडूवर आणि प्रभाव पडला इथे मात्र केजू मुंडेवर. निर्धाव चेंडूची सांगता. कहीं ना कहीं जो विकेट गिरा विराज का, वो भी इस मैच का टर्निंग पॉइंट साबित हो सकता है। हालांकि अभी भी काफ़ी खेल बचा हुआ है, कुल मिलाकर 7 ओवर्स का पूरे मैच में खेल बचा हुआ है, लेकिन मैं समझता हूँ कि विराज का विकेट महत्वपूर्ण था। रन आउट हुए, ऐसे नहीं कि बॉलर ने उनको आउट किया। स्कोर इस समय 45 रन। अभी भी हम देखें तो 9 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं, लेकिन देखिए सेट बैट्समैन का क्रीज पर होना वो भी डेथ ओवर्स में फ़ायदेमंद साबित होता है बल्लेबाजी करने वाली टीम को। विराज की नज़रें जम गई थी, ऐसे में विकेट उन्होंने फेंका तो कहीं ना कहीं गलती ज़रूर की है। हे शेवटचं षटक आहे अजय आणि या शेवटच्या षटकामध्ये आता मात्र केजू आणि त्याचा सहकारी यांना धावांची लयलूट करणारं विलोभनीय कौशल्य सादर करावं लागेल. धावांचं अर्जन इथे मात्र करणं गरजेचं. जी बिल्कुल, शायद विराज की भी ये सोच रही होंगी कि केजू आएंगे और लंबे लंबे हिट्स लगाएंगे, लेकिन केजू अभी तक खाता नहीं खोल पाए हैं। 3 गेंदें खेली है उन्होंने, अब नॉन स्ट्राइकर से इन पर है। स्ट्राइक निल्सन के पास और निल्सन की नज़रें ज़रूर जम गई है। आकाश की पहली गेंद घुमा दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, खिलाड़ी तैनात है वहाँ पर। गैप नहीं ढूंढ पाए बल्लेबाज, केवल 1 ही रन से संतुष्ट होना पड़ा है। अब बची है केवल 5 गेंदें। 5 चेंडूमध्ये केजूला नक्कीच आपला दर्जा
आपली हुकूमत इथे मात्र सिद्ध करावी लागेल, कारण 3 चेंडूमध्ये कुठलीही धाव अर्जित केली नाहीये. दबाव थोडासा केजूवर असेल, मात्र त्याच पद्धतीने जबाबदारी देखील त्याच्यावरच असेल. जी बिल्कुल, चुनौती है उनके सामने, मौका भी है. बेहतरीन गेंद, लेकिन कुछ ज़्यादा ही टर्न हुई थी. वाइड का इशारा. हालांकि बैट्समैन को बीट करने में कामयाब रहे थे. ये देखिए काफ़ी बाहर पिच हुई और फिर टर्न होकर बाहर की तरफ निकली. आकाश पाटिल गेंदबाजी करते हुए आखिरी ओवर में, अंतिम ओवर में स्पिन गेंदबाजी एक तरह से गैम्बल भी माना जाता है. हालांकि आजकल थोड़ा सा ट्रेंड बदल गया है अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी. फिर से थोड़ा सा फ्लाइट दिया था कि जो सोच रहे कि फिर से वाइड होगी. बल्ला तो चला बैठे थे, लेकिन बल्ले पर नहीं ले पाए. 4 लगातार डॉट गेंदे खेल चुके हैं केजू मुंडे, काफ़ी प्रेशर में. चाललाय इथे मात्र केजूवर. फुल टॉस, इस बार मौका मिला केजू मुंडे को. गेंद को भेज दिया तारामंडल में. 6 रन. सुके टाकियो दिसाय साधा भोळा नीलेश पाटील यो दिसाय साधा भोळा राजा माणूस है दिलवाला क्या बात है. क्या कुल दैवत. नक्कीच प्रेशर वाढत होता, आणि ज्या वेळेला आपण प्रेशर कुकरमध्ये प्रेशर वाढताना पाहतो त्यावेळेला नक्कीच एक जोरदार आवाज येतो, आणि त्याच पद्धतीनं हा जोरदार आवाज देणारा दिलके चंदामधील क्लास 1 फटका खासदार षटकार. वैसे कहा जाता है कि तूफान के आने से पहले काफ़ी शांति होती है. कहीं वही शांति तो नहीं देखी हमने. केजू ने जिस तरह से 4 डॉट गेंदें खेली, लेकिन यहाँ पर जो दबाव बना था केजू पर, वो दबाव बॉलर ने ही हटा दिया. जूसी फुल टॉस गेंद कर बैठे मिडल और लेग स्टंप की तरफ, और उसका भरपूर फायदा उठाया केजू मुंडे ने. सिक्सर के साथ 50 का आंकड़ा पार किया है ओम साई आगासन टीम ने. स्कोर अब 53 रन 3 विकेटों के नुकसान पर. अभी भी पारी में 3 गेंदें शेष. 500 रुपयाचा मानकरी केजू. कदमों का इस्तेमाल, इस बार मिस टाइम कर बैठे गेंदबाज गेंद के नीचे, और आसान सा कैच. कॉटन बोल्ट. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे नक्कीच एखादा मोठा फटका आल्यानंतर संयम, सुरक्षितता बाळ गरजेचं होतं. मात्र केजूला इथे मात्र आपण पाहतोय एक मोहिनी विद्यामध्ये इथे मात्र जखडलं जात आहे, आणि एक लालच निर्माण करून त्याला मात्र झेलचीच्या स्वरूपात बाद केलं जात आहे. जी हाँ, लालच तो दिया था बॉलर ने, आगे खींच लिया बैट्समैन को. वैसे देखा जाए तो पहले ही आगे निकले थे. उसको देखते हुए गेंद की लंबाई थोड़ी सी कम कर दी थी आकाश ने, ताकि गेंद की पिच तक ना पहुंच पाए बल्लेबाज, और वैसा ही हुआ. गेंद को अच्छी फिरकी देते हैं, रेवोल्यूशन देते हैं, और गेंद को टर्न कराते हैं आकाश. इस बार फाइन लेग की दिशा में खेल दिया है. फील्डर बहुत दूर, लेकिन शानदार फील्डिंग. अच्छा थ्रो, क्या थ्रो, ये लाजवाब थ्रो. बैट्समैन रन आउट. निर्णायक क्षण होता, आणि त्या निर्णायक क्षणाला आपण पाहतोय की फलंदाज काहीसा अंतर पॉपिंग क्रीजमध्ये येण्यापासून थोडासा वंचित राहिला, आणि त्यावेळेला संधी निर्माण झाली. ते मात्र यष्टीरक्षकाला, आणि त्याला मात्र धावचीच्या स्वरूपात बाद करण्यात आलं. हा 5वा धक्का बसतोय 54 या धावसंख्येवर फलंदाजी करणाऱ्या आगासन संघाला. शेवटचा चेंडू आहे. या सामन्याचं टॉस नाणेफेक होईल मान्यवरांच्या शुभ हस्तीमध्ये. मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाताना अजय घरत. शेवटचा चेंडू आहे. डावखुरा फलंदाज इथे मात्र पंचांची अधिकृत गाठ घेताना हा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी विनायक आकाश पाटील गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू असेल या षटकातील, या पहिल्या सत्रातील. इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडू याचा स्पर्श न होता, संपर्क न होता चेंडू वळतोय तो शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, आणि एक धाव 22च्या स्वरूपात मिळते.
एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 55वर. 55 धावा 5 गडी बाद. आगासन संघ ओमसाई आगासन या संघाची स्थिती आणि 56 धावांचं लक्ष. वळूया आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे, टॉस सेरेमनीकडे. ओव्हर टू अजय खरत. थँक्यू सो मच संदीप मोरे. तर आज ही दुसरी रात्र आपण पाहतोय, अनुभवतोय खासदार चषक 2020 आणि आजच्या रात्रीतला शेवटचा सामना पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे विरुद्ध स्वर्गीय शिवाजी शेलार स्मृती 11 खंबालपाडा. प्रत्येकी 6 षटकांची लढत असणार आहे. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अजय वैती साहेबांना विनंती करतोय, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. येस, वेलकम सर. थोड्याच वेळात शुभाग म्हणतोय या भिवंडी लोकसभा क्षेत्राचे कार्यसम्राट खासदार त्यांचे सुपुत्र सिद्धेश कपिल पाटील साहेब. एका बाजूला खासदार साहेब आणि दुसऱ्या बाजूला A1 जोडी असं हे स्पेशल टॉस कॉइन आहे. जितू शेलार या ठिकाणी कॉल देत आहेत खांबालपाडा टीमच्या माध्यमातून. खासदार साहेब असं म्हणणं आहे त्यांचं, मात्र आलेलं आहे A1 जोडी. टॉस जिंकलेला आहे या ठिकाणी पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे संघानं. परंतु कर्णधारांचं ओपिनियन घेण्यापूर्वी मी अजय वैती साहेबांना विनंती करतोय की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं आहे या स्पर्धेबद्दल. व्हॉट काइंड ऑफ मेसेज यू वुड लाईक टू गिव ऑल द ऑडियन्स अँड क्रिकेटर्स हिअर. So before I will give opinion in English, आजकल इंस्टाग्राम पे और फेसबुक पे एक चल रहा है, वो बुलाती है मगर जाने का नहीं. खासदार चषकाचं आयोजन असं आहे कि नहीं बुलाएंगे तो भी जाना पड़ता है. और ये मैसेज हर किसी के लिए है, जो हमारे सपोर्ट में उनके लिए भी है और जो हमारे अगेंस्ट है उनके लिए भी है. सो दिस इज फॉर एवरीवन. So about to say about, something to say about this tournament. People used to think of a car in final. People used to think for a bike as a man of the series. Sukesh Dake and Nilesh Patil has made an arrangement. After winning the tournament, you would be having a bike in each and every player's hand, and the best batsman, the best bowler, and the best fielder, and the best everybody. So there won't be any confusion. I've seen so many teams fighting each other for the prize menu. Few people, even though they are not good batsmen, they will bowl over against the wind so that they will get wicket. They will play for themselves. They will have 10 runs, 15 runs. At the end, they will get series. So they will keep the priority of team aside. They want themselves to be the priority, and they will lose the match. So even after losing the match at semi-final, quarter-final or the final, they wanted to have a bike in their hand. We have closed all these issues, win the final and take bike home everybody. Thank you so much sir for your auspicious presence here and your opinion as well. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे संघाने टॉस जिंकलाय. प्रथमेश काय करणार? निश्चितच खूप डिफिकल्ट असं आहे. प्रथम बॅटिंग करणार. बॅटिंग करणार आहात, एकूणच पर्टिक्युलर रिझन काय असणार आहे यामागे? पर्टिक्युलर रिझन म्हणजे आता मध्यरात्री झाली आहे आणि हवाही थोडी थंड आहे आणि समोरच्या टीमने 2 वेळा प्रथम फलंदाजी केली होती, त्याच्यामुळे त्यांना आता चेससाठी देणार. तिसऱ्या फेरीतील सामना आहे. आज 2 सामने खेळलेले आहात तुम्ही. एकूणच एकाच दिवसामध्ये 3 सामने खेळताना म्हणजेच बॉडीचं काय होत असतं आम्ही जाणू इच्छितो. तसं काय 3 सामन्यांमध्ये काय आता कोणी थकतही नाही, कारण आता खूप फास्ट क्रिकेट आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग राहणं गरजेचंही आहे. आणि लागोपाठ 3 मॅचेस नाही आहेत, मध्ये ब्रेकही झाला आहे, त्याच्यामुळं अजूनही तंदुरुस्त आहेत प्लेयर्स. एक शेवटचा प्रश्न, काय टोटलपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 6 षटकांमध्ये आणि संघामध्ये काही चेंजेस आहेत का? सेम टीम असणार, कमीत कमी एक 60 प्लस जाण्याचा प्रयत्न करणार. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट प्रथमेश. जितू, तुम्ही जर टॉस जिंकला सर काय निर्णय घेतला असता आणि तुमच्या संघामध्ये काही चेंजेस वगैरे? संघामध्ये एक चेंज आहे, आम्ही हेमंत ठाकूरला इन करतो आहे आणि
टॉस जिंकल्यावर नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षणच करणार होतो, तर चांगले प्रथमेशने टॉस जिंकून पहिले फलंदाजी घेतली. आशुतोष एक युवा खेळाडू आहे, चांगली कामगिरी करतोय, 6 गडी बाद केलेले 2 सामन्यांमध्ये. काय बोलाल त्यांच्याबद्दल? तो युवा खेळाडू आहे, त्याचं वय मला वाटतं 18 ते 19च आहे, पण त्याच्याकडे चांगला टॅलेंट आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे म्हणून आम्ही त्याला जास्त चान्स देतो. आणि या मॅचला आम्ही त्याला पॉवर प्लेची नक्कीच ओव्हर दिली आणि त्याच्यावर जो भरोसा दाखवला त्याला तो साध्य करून त्यांनी दाखवला आम्हाला. याआधी हायवे दिवे संघाविरुद्ध कधी खेळलेले आहात का आणि कशा प्रकारे पाहता त्या संघाला? हायवे दिवा हे खूपच बुलंद असं संघ आहे, त्यांच्यासोबत मॅच झालेले आहेत. मला वाटतं 2 मॅच आम्ही जिंकलो, ते 1 मॅच जिंकले, तर नक्कीच ते पूर्णपणे जोरदार परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करतील. तसेच आमचे खेळाडूसुद्धा सज्ज आहेत, तर नक्कीच चांगला बॅटल बघायला भेटेल. थँक्यू सो मच अँड हॅव अ गुड वन जितू शेलार. तर टॉस झालेला आहे आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आणि नाणेफेकूमधून समाचार असा आहे की टॉस जिंकला आहे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे संघाच्या कॅप्टनने. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू अजय. एक अप्रतिम षटकार. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, सुदैव भाग्यरेषा साथ देते इथे मात्र फलंदाजाला, कारण 56 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय पहिलं महत्त्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्ले केजू मुंडे हाताळतोय. राजन थळे याच्याकडून विकेटच्या हॅट्रिकसाठी इथे मात्र केजूसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक लावलं जातंय. विशाल आणि ऋतिक शुभाग म्हणतोय या भिवंडी लोकसभा क्षेत्राचे कार्यसम्राट खासदार त्यांचे सुपुत्र आदरणीय सिद्धेश कपिल पाटील साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये हृदयाच्या अंतःकरणापासून एवन जोडी सुकेश दाटी साहेब आणि निलेश पाटील साहेब यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहू शकता श्री सिद्धेश कपिल पाटील साहेब एवन जोडीच्या समवेत या व्यासपीठावर येताना समन्वय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि टेनिस विश्वाला लेदर क्रिकेटला चांगलं प्रेम देणारं खासदार साहेबांचं चिरंजीव आदरणीय श्री सिद्धेश कपिल पाटील साहेब या व्यासपीठावर येताना मान्यवरांचं हार्दिक स्वागत एवन जोडी आयोजित खासदार चषकामध्ये. तर केजू मुंडे इथे मात्र षटक हाताळतोय. मान्यवरांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आपण पाहतोय आगासन विरुद्ध वडवली. पुढचा चेंडू केजू इथे मात्र फुल टॉस चेंडू आडव्या बॅटनं स्वीप करतोय. चेंडू बोलतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषे बाहेर. खासदार चौकार. गरिबांच्या मदतीसाठी धावून येतो सदा. एकच वादा एकच वादा एकच वादा आमचा सिद्धेश दादा. एकच वादा एकच वादा एकच वादा सिद्धेश पाटील दादा. आपण पाहू शकता श्री सिद्धेश कपिल पाटील साहेब या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित. त्यांच्या सोबत बंटी म्हात्रे, सुरेश मडवी, जितेंद्रजी डाकी, हरीश नाईक आणि निलेश म्हात्रे साहेब या स्पर्धेचे शिलेदार. पुढचा चेंडू केजू राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र अगोदरच खेळण्याचा पावित्र्य होता. चेंडू उशिराने येतोय आणि तदनंतर अंगाचा स्पर्श घेऊन चेंडू वळतोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आणि अशा पद्धतीनं इथे मात्र पहिल्या षटकातील 5 चेंडू हाताळले जात आहेत आणि या 5 चेंडूमध्ये धावा अर्जित करताना वडवली संघ बिनबाद 10 धावा उभारतोय. 56 धावांचं लक्ष आहे. प्रति षटकामागे 9च्या पुढे धावसंख्या आवश्यक. केजू राईट ओव्हर द विकेट. शॉर्ट डिलिव्हरी होती, बॅकफुटला जातोय. सुरेख फटका खेळतोय मात्र शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला जातोय मात्र तत्पूर्वी 1 धाव इथे मात्र प्राप्त होते फलंदाजाला. आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकात इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजी करताना पलक एंटरप्राइजेस वडवली बी संघ धावा अर्जित करतोय बिनबाद 11. मान्यवर कक्षामध्ये ज्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन आगरी समाजाचा मानबिंदू भिवंडी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार कार्यसम्राट खासदार आदरणीय कपिल पाटील साहेब आणि त्यांचे चिरंजीव आपण पाहू शकता श्री सिद्धेश कपिल पाटील साहेब त्यांच्या समवेत इतर मान्यवर. तर पहिल्या षटकात 11 धावा अर्जित करताना आपण पाहतोय वडवली संघ
आगसन विरुद्ध खेळताना एक वेगळी रणनीती, एक वेगळं नियोजनबद्ध क्रिकेट इथे मात्र तो अवलंबतोय आणि त्याच पद्धतीनं खेळाचं सादरीकरण. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका विराज. केजूकडे नक्कीच चांगला क्लास होता, मात्र त्याची प्रतिभा या वेळेला पहिल्या षटकात तो उमटवू शकला नाही आणि ती प्रतिभा, ती उणीव पूर्ण करण्यासाठी विकेटचं पतन आणि धावा रोखण्यासाठी विराजला मोर्चे बांधणीवर आणलं जातंय. हे मान्यवर कक्ष आपण पाहू शकता. आमचे सर्व सन्माननीय अतिथी या मान्यवर कक्षामधून हे थेट खेळाचा आनंद घेताना. विराज सामना करेल उजव्या हाताचा फलंदाज विशाल. 11 धावांवर खेळतोय, एक चांगलं योगदान तो देतोय. राईट ओव्हर द विकेट. सुरेख धावाची संधी, मात्र लेगबाईचा इशारा. पायाचा स्पर्श घेऊन इथे मात्र चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये अडवला जातोय. एक धाव मिळते अवंतच्या स्वरूपात, लेगबाईच्या स्वरूपात आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 12वर. 12 धावा धावफलकावर. विजयी लक्ष आहे ते 56 धावांचं. अजूनही 44 धावांची गरज. 29 चेंडूमध्ये 29 चेंडू आणि 44 धावा असं इक्वेशन आहे. इथे मात्र पलक एंटरप्राइजेस वडवली बी संघासमोर. प्रतिस्पर्धी संघ ओमसाई आगासन. सहजासहजी नक्कीच या सामन्यावरची पकड ढिली करणार आहेत ते आगासन संघ. मात्र वडवली संघाचे शिलेदार नक्कीच एक आक्रमक भूमिकेनं, एक चांगल्या धावगतीनं धावा अर्जित करण्यासाठी सज्ज. एक टफ एन्काउंटर या गोड गुलाबी थंडीमध्ये ज्वलंत आणि गरम क्रिकेट आपण पाहतोय. खासदार चषक 2020 ही स्पर्धा, क्रिकेटचा महासोहळा. एवन जोडीनं वर्षभरापूर्वी हे स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरताना इथे मात्र एक जबरदस्त युक्तिपूर्ण फटका. दिलशान स्कूपच्या पद्धतीनं इथे चेंडूला स्कूप केलं जातं आणि चेंडू फाईन लेग क्षेत्र क्लिअर करतोय दर्जेदार खासदार चौकार. आणि या 4 धावांनी धावफलक पुढे सरकताना पोहोचतोय तो 16वर. 16 धावा धावफलकावर. इथे मात्र ऋतिक या 4 धावांनी आपलं अकाउंट ओपन करतोय. ज्या पद्धतीनं फलंदाज विशाल एक चांगली दर्जेदार फलंदाजी करतोय त्या अनुषंगानं ऋतिक. सुरेख डिलिव्हरी, वाईड यॉर्कर हाताळलं होतं. फलंदाजाला हेलिकॉप्टर शॉट खेळण्यासाठी मजबूर केलं होतं, प्रेरित केलं होतं. इथे मात्र अंतिम क्षणाला ऑप्स्टिकच्या जवळून जाणारा भेदक चेंडू निर्धावच्या स्वरूपात डॉट डिलिव्हरी. आजच्या या रजनीमधील शेवटची लढत आपण पाहणार आहोत. श्री सिद्धेश कपिल पाटील साहेब पुरस्कृत फॅन टीम पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे आणि प्रतिस्पर्धी संघ शिवाजीदादांचा घरचा संघ स्वर्गीय शिवाजी शेलार स्मृती 11 खंबालपाडा संघ. इथे मात्र पंचांमार्फत वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 17वर. 17 धावा धावफलकावर. आम्ही उद्याचा जो लॉट, उद्याचे जे सामने घोषित केलेत तर प्रत्येक संघाने 45 मिनिटं अगोदर या क्रीडानगरीमध्ये उपस्थित होणं अनिवार्य असेल. पुढचा चेंडू इथे मात्र सुरक्षात्मक चेंडूला फ्लिक केलं होतं. मैदानात सौंदर्य सादर करणारा फटका. चेंडू वळतोय लॉंग लेग क्षेत्राकडे. मात्र जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी 2 धावा इथे मात्र पूर्ण करतोय ऋतिक हा फलंदाज. धावसंख्या पोहोचते 19वर. 19 धावा धावफलकावर. नक्कीच खेळाचं दर्जेदार आयोजन, ठाणे जिल्ह्याचा सन्मान आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा अभिमान वाढवणारी टेनिस विश्वाची मानाची अग्रगण्य स्पर्धा, क्रिकेटचा महाकुंभमेळा, महासोहळा, खासदार चषक. पुढचा चेंडू विराज. फुल टॉस चेंडू आहे आणि इथे मात्र चेंडू वळतोय लॉंग लेग क्षेत्राकडे. 1 बाउंड चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी खासदार चौकार. मात्र बीमरसाठी रिव्ह्यू मागितलाय खेळाडूंनी पंचांकडे आणि तिसऱ्या पंचांना विनंती असेल आपण बीमरसाठी, तिसरं पंच आपल्याला विनंती असेल आपण बीमरसाठी इथे मात्र
चेक करायचं आहे की कशा पद्धतीने चेंडू हाताळला गोलंदाज विराजनं. हा चेंडू कमरेच्या वर होता का, हा भीमर होता का, याचं निरीक्षण परीक्षण इथे मात्र तिसऱ्या पंचांच्या कक्षेमध्ये मुख्य पंच सोपवत आहेत. नक्कीच एक निर्णायक क्षण आहे आणि या निर्णायक क्षणासाठी नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत. उद्याचा पहिला सामना खारघर विरुद्ध भिनार ठीक 12 वाजता 11:15 वाजता इथे रिपोर्टिंग करायचं आहे दोन्ही संघांना. तदनंतर दुसरा सामना ठीक 1 वाजता सुरू होईल, मात्र 12:15 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे एकता सारंगाव आणि सावळा या संघाला. तदनंतर तिसरा सामना 2 वाजता सुरू होईल, मात्र 1:15 वाजता इथे मात्र आडी ओळी आणि चांभारली संघाला रिपोर्टिंग करायचं आहे. चौथा सामना आपण पाहणार आहोत वीर तानाजी दापोडे आणि प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान दापोली. 3 वाजता हा सामना सुरू होईल, 2:15 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. तदनंतर 5वा सामना एकविरा स्पोर्ट्स मानकोली आणि वसई कोळीवाडा दोन्ही संघांना 3:15 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. नो चेंडू पहा, रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय आणि बीमर घोषित केलाय फ्री हिट. इथे मात्र या चेंडूवर असेल पंचांमार्फत फ्री हिटची खूण गुणसंख्ये लेखकाला. 24 धावा. पुढचा चेंडू विराज, सुरेख चेंडू, ब्लॉक होल्ड मधला चेंडू, मात्र जी फ्री हिटची लाईफ लाईन होती ती वेळ इथे मात्र ऋतिकला लाभदायी ठरते, जीवन संजीवनी ठरते या क्रिकेट खेळामध्ये. आणि या लाईफ लाईनचा फायदा उचलताना मात्र 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 25 वर. 25 धावा धाव फलकावर. पहिल्या फेरीतील शेवटची लढत 6वा सामना जो होणार आहे तो म्हणजे गावदी स्पोर्ट्स वेले असंघ आणि प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान कामोटे. ठीक 4:15 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 5 वाजता हा सामना सुरू होईल. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू उंचीपेक्षा जास्त फुलटॉस हाताळलाय का, मात्र फ्रंटफुटला आला होता आणि तदनंतर फटका खेळला गेलाय आणि त्याच कारणास्तव इथे मात्र फक्त एकच धावावर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते. तिसऱ्या पंचांची मदत. इथे मात्र पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला जातोय. सक्सेसफुल झाला होता रिव्ह्यू, त्याच कारणास्तव तो रिव्ह्यू पुन्हा एकदा घेतला जातोय या वेळेवर. आणि तिसऱ्या पंच आमचे रिव्ह्यू चेक करतायत की हा चेंडू बीमर आहे का, कारण ज्या पद्धतीने चेंडूची गती आणि चेंडूची उंची होती त्याच कारणास्तव थोडासा संभ्रम प्रश्न निर्माण झालाय. डिसिजन पेंडिंग. GTC मार्फत 100% एफर्ट्स एक चांगले योगदान या खासदार चषकासाठी दिले. त्या GTCच्या सर्व शिलेदारांना नक्कीच आम्ही अभिनंदन करतोय, कौतुक करतोय त्यांचं. आपण जबरदस्त परफॉर्मन्स करताय या खासदार चषकासाठी. डिसिजन पेंडिंग. रिव्ह्यूसाठी तिसऱ्या पंचांची मदत. तिसरे पंच पाहत आहेत अतिशय अल्ट्रा स्लो मोशनमध्ये की चेंडू कशा पद्धतीने आला, कशा पद्धतीने डिलिव्हर झाला आणि तदनंतर कशा पद्धतीनं फलंदाज खेळतोय. तिसऱ्या पंचांची मदत आणि तिसरे पंच लगेच रिव्ह्यू मात्र अनसक्सेसफुल आहे. इथे मात्र रिव्ह्यू मिळणार नाही पुन्हा एकदा बीमरसाठी. वडवली संघासाठी फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने इथे मात्र धावफलक पुढे सरकताना पोहोचतोय तो 26 वर. 26 धावा. यापुढची लढत श्री सिद्धेश कपिल पाटील फॅन टीम पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे लढत देईल स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती 11 खंबाळपाडा या संघाविरुद्ध. ते व्यासपीठावरती एक सन्मान करतोय. बाहुबली ऑफ सोनापाडा अमर ठाकूर यांचा शुभ सन्मान केला जाईल. सुकेशदादा डाकी यांच्या शुभ हस्ते खासदार चषकामध्ये अमर ठाकूर यांचा सत्कार इथे आपण करणार आहोत. त्याच्या अमर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वन ऑफ द ग्रेट बॉलर फ्रॉम गावदेवी सोनापाडा आणि त्यांचा संघ देखील आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. आणि कल्याण डोंबिवली क्रिकेटमधील एक भरपूर मोठं नाव विक्ट्री स्पोर्ट डोंबिवलीसाठी देखील जे चांगला खेळ करतात आणि त्या अमर ठाकूर यांचा हा सन्मान व्यासपीठावरती केला जातो आहे. थँक्यू सो मच फॉर कमिंग
जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूयात संदीपजी मोरे यांचा आवाज. तर विराज हे षटक हाताळतोय आणि तब्बल 13 धावा खर्च करतोय. आपण पाहतोय शुभ सन्मान होताना एक जबरदस्त हरहुन्नरी खेळाडू. केजू मेंडू येते वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक. राईट अप ओव्हर द विकेट. इथे मात्र सुरेख चेंडू 20 मध्ये चेंडूला ड्राईव्ह केलं जातोय. कव्हर ड्राईव्ह, चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये येतोय. एनफिल्डच्या थोडंसं बाहेर चेंडू अडवला जातोय, मात्र फक्त एकच धावावर समाधान व्यक्त करतोय. राजन थळे यांच्याकडून पुन्हा एकदा केजू मुंडेसाठी विकेट हाटीसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक इथे मात्र जाहीर होतंय. तर केजू मुंडे एक प्रतिभावंत खेळाडू, सन्माननीय आमदार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजूदादा रतन पाटील यांचे ते भाची आहेत. केजू मुंडे पुन्हा एकदा लॉंग रनअप, जवळपास 20 ते 22 पावलांचा रनअप घेऊन हा वेगवान गोलंदाज मार्गस्थ होतोय. सामना करेल ऋतिक. राईट अप ओव्हर द विकेट. शॉर्ट डिलिव्हरी पूल केलं जात आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू वळतोय. 2 क्षेत्ररक्षक 1 बाउंड चेंडू कलेक्ट केला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 29 वर. 29 धावा धावफलकावर. इथे मात्र हे तिसरं षटक प्रगतीपथावर. एक महत्त्वपूर्ण लढत आगासन विरुद्ध वडवली. पलक एंटरप्राइजेस वडवली बी आणि ओमसाई आगासन अशी ही झुंज. लगेच दोन्ही खेळाडू योग्य समन्वय साधतायत, वारंवार चर्चा करतायत की कशा पद्धतीने आपण धावगती राखली पाहिजे, कशा पद्धतीने आपला धावफलक पोषक ठरवलं पाहिजे, जेणेकरून हे 56 धावांचं लक्ष्य आपण पूर्ण करू. पुढचा चेंडू केजू. इथे मात्र ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर ऑन दी अप खेळतोय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय लॉंग क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषा क्रॉस करतोय. दर्जेदार खासदार चौकार. गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून येतो सदा. एकच वादा, एकच वादा, एकच वादा आमचा सिद्धेश दादा. एकच वादा, एकच वादा, एकच वादा सिद्धेश पाटील दादा. एकच वादा, सन्मान्य सिद्धेश कपिल पाटील साहेबांच्या प्रति आदर व्यक्त करणारे हे गीत. केजू मुंडे. पुढचा चेंडू ऋतिक साडे. शॉर्ट डिलिव्हरी बॅकफुटला होतोय. अप्पर बॅकफील्ड लिफ्टनं चेंडूला खेळतोय. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल फेक होईल तत्पूर्वी संधी आहे, वेळ आहे दोन्ही खेळाडूंना 2 धावा पूर्ण करण्याची. योग्य समन्वयानं, योग्य रणनीतीनं या 2 धावा पूर्ण आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 35 वर. हे तिसरं षटक. 4 चेंडू हाताळले जात. धावगतीला एक सुरेख आकार मात्र प्राप्त करताना इथे मात्र पलक एंटरप्राइजेस वडवली बी संघ. षटकातील पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. शॉर्ट डिलिव्हरी आखूट टप्प्याचा चेंडू होता. नक्की शफल क्रॉस होऊन खेळण्याचा पुन्हा एकदा मनसुबा ऋतिक व्यक्त करतोय, मात्र थोडंसं टायमिंग चुकतोय आणि त्याच कारणासह हा चेंडू यष्टिरक्षक याच्या हातामध्ये विसावतोय निर्धावच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. बरेचसे क्रीडा रसिक यूट्यूब वाहिनीवर, JTC वाहिनीवर आम्ही या स्पर्धेशी निगडीत आहेत, त्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आखूट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र वळतोय लॉंग लेग क्षेत्राकडे. चेंडू सीमारेषा गाठतोय. खासदार चौकार. नीलेश पाटील दिसताय साधा भोळा. राजा माणूस है दिलवाला. त्यानं कुलदैवत खंडोबा पावला. ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. त्यानं कुलदैवत खंडोबा पावला. पनवेल शहरात फेमस झाला. नक्कीच मनाचा राजा माणूस म्हणून या A1 जोडीला ओळखलं जातं आणि या राजा माणसांकडून भिवंडीचा राजा, ठाणे जिल्ह्याचा राजा आदरणीय कपिल मोरेश्वर पाटील साहेबांच्या सन्मानार्थ खासदार चषकचं एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवर. श्री सिद्धेश कपिल पाटील साहेब स्वतः इथे उपस्थित आणि स्पर्धा प्रत्यक्ष या क्रीडानगरीमधून पाहताना, त्याचा आनंद घेताना त्यांच्या समवेत इतर मान्यवर सुकेश डाकी साहेबांचे ज्येष्ठ बंधू, पंचायत समिती सदस्य जितेंद्रजी डाकी, या गावचे माजी सरपंच हरीजी नाईक, सुरेश मडवी आणि बरेचसे मान्यवर प्रत्यक्ष या
मान्यवर कक्षामधून या स्पर्धेचा आनंद घेताना 39 धाबा प्रति षटकामागे 13ची सरासरी राखतोय तो फलंदाजी करताना इथे मात्र पलक एंटरप्राइजेस वडवली बी संघ. आखूड टप्प्याचा चेंडू जास्त उंची इथे मात्र मिळते आणि पंच दर्शवतात हा चेंडू स्वैर म्हणजे वाईटच्या स्वरूपात पहिला नक्कीच संकेत देत आहेत. इथे मात्र एक आपण उंची जास्त असलेला चेंडू हाताळलाय. इथे मात्र बॅटची एज भाग्यरेषा साथ देत आहे. चेंडू मात्र फ्लाय स्लिप क्षेत्रामधून थर्ड मॅन क्षेत्राकडे वळतोय. भाग्यरेषेनं साथ दिलेला हा खासदार चौकार. जय 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 ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूच्या रेषेमध्ये येऊ शकला नाही कारण ज्या पद्धतीनं फुटवर टायमिंग टेक्निक वापरायला पाहिजे अशा प्रकारच्या आखूड टप्प्याचा चेंडू खेळताना त्याचा थोडासा अभाव जाणवला आणि हा चेंडू मात्र निर्धावच्या स्वरूपात हाताळतोय गोलंदाज कुणाल. कुणालला पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर इथे मात्र 4 धावा खर्च केल्या. सुरेख चेंडू ब्लॉक होल्डमधला चेंडू धावाची संधी आणि इथे मात्र यष्टांवर फेक फलंदाज बाद होतोय आणि पंचांचं बोट आकाशाकडे. युवा नेते बबलू शेठ ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. उपाध्यक्ष नंबर 1 उपाध्यक्ष नंबर 1 युवा नेते बबलू शेठ ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. कपिल पाटील आहे राजा त्यांच्या नावाचा गाजा वाजा जय 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 जय. शालेय जीवनापासून खासदार साहेबांनी नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व आणि एक चांगलं नेतृत्व या भिवंडी तालुक्याला दिलंय. सरपंच पद भूषवताना तदनंतर पंचायत समिती सदस्य सभापती आणि तदनंतर जिल्हा परिषदवर एक या भिवंडीचा कायापालट करण्यासाठी एक चांगलं नेतृत्व त्यांच्यामार्फत आणि तदनंतर खासदार म्हणून पहिल्या 5 वर्षामध्ये तब्बल 28,000 कोटीचा विकास निधी या भिवंडी लोकसभा क्षेत्राला देणारा उत्तुंग व्यक्तिमत्व कोकण रत्न आदरणीय खासदार साहेब. इथे मात्र फक्त हलक्यातनं चेंडूला पुश करतोय. चेंडू बोलतोय पॉईंट क्षेत्रामधून मात्र जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी फक्त एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 45 वर. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय 11 धावांनी दूर. एकंदरीत षटक क्रमांक 4 इथे मात्र मैदानाच्या आत सुरू असताना चेंडू शिल्लक आहे 17 धावांची आवश्यकता आहे ती 11. इथे मात्र हलक्याताना फक्त चेंडूला कट करतोय आणि युक्तिपूर्ण फटका. चेंडू मात्र वळतोय थर्ड मॅन क्षेत्राकडे. पायाने चेंडू अडवला जातोय मात्र चेंडू सीमारेषेचा स्पर्श करतोय. चेंडू सीमारेषा पार जातोय. खासदार चौकार. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. The great MP ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटीलच्या शक्ती. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्हा. तर इथे आपण पाहतोय आपण पाहू शकता ड्रोन कॅमेऱ्यानं टिपलेलं हे लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता कशा पद्धतीने ही क्रीडा नगरी विद्युत प्रकाश झोतामध्ये या क्रीडा नगरीचं एक वेगम दृश्य एक सुंदर दृश्य आणि त्यामध्ये ही प्रतिमा सिद्धेश कपिल पाटील साहेबांची एक जबरदस्त टेलिकास्ट आणि एक जबरदस्त यूट्यूबवर चित्रीकरण. जल्पेश भुईर आणि सर्व टीम 100 पैकी 100 गुण. इथे मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि धावांची आवश्यकता आहे ती फक्त आणि फक्त 5.
तर विनायक 5वं षटक हाताळण्यासाठी 12 चेंडूमध्ये फक्त 5 धावांची गरज. वडवली संघ विजयाच्या दिशेनं. हॅलो फक्त एकच धाव आणि धावसंख्या उपस्थिती 52 वर. 52 धावा धावफलकावर. इथे मात्र मोठा फटका चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज विकासच्या खेळीचा अंत. बाद होतोय फलंदाज. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. एक चांगलं यश आपण पाहू शकता. हे सुंदर नयनरम्य असं विलोभनीय दृश्य GTC लाईव्ह. इथे मात्र शफॉल क्रॉस होतोय. चेंडूला हुक केलं जात आहे आणि स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्षाला मानवंदना देणारा हा चौकार. दोन्ही संघांनी लाईनअप व्हायचंय आणि दोन्ही संघांनी हस्तांदोलन करूनच मैत्रीपूर्ण भावनेतून हा सामना खेळला त्याचं ते प्रतीक असेल. अभिनंदन पलक एंटरप्राइजेस वडवली बी संघ. मात्र ओमसाई आगासन या संघाने या स्पर्धेत प्रतिभावंत खेळ केला. क्रीडा रसिकांचं दिलखुश मनोरंजन केलं. त्या आगासन टीमचं देखील विशेष कौतुक आभार. या सामन्याचा सामनावीर ऋतिक नाबाद 28